मित्रांनो, मी आर्या ढवळे सह्याद्रीची वाघिणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी आली आहे अवघड अशा तेल बैला सर करण्यासाठी. भले पहाटेच आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ही कामगिरी सुद्धा बिलिव्हिंग द ॲडव्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपच्या दक्षतेखाली करणार आहे. आणि यावेळेस देखील माझी दुर्गजेब ट्रेकर्सचे मित्र माझ्यासोबत असणार आहेत. आजची पहाट खूपच सुंदर दिसत आहे आणि सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाट देखील ऐकायला येत आहे. अशा प्रसन्न वातावरणात आम्ही तैलबैलाच्या अजस्त्र भिंतींच्या बाजूने चालायला सुरुवात केली. तैलबैलाची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणपणे 3322 फूट आहे आणि रॉक क्लाइम्बिंग करायची उंची साधारण 400 फूट आहे. अर्ध्या तासातच आम्ही तैलबैलाच्या खिंडीत येऊन पोचलो. या खिंडीमध्ये भैरवाचे एक मंदिर देखील आहे. खिंडीमध्ये पोचल्यावर जोरदार वारा सुरू झाला होता. आणि या खिंडीमध्ये आल्यावर सह्याद्रीचा नजारा खूपच मोहक दिसत होता. तैलबैलावरून आपल्याला सरसगड, सुधागड आणि घनगड हे देखील दृष्टीस पडतात. आणि मित्रांनो, आता तैलबैलाचा खतरनाक असा रॉक क्लाइम्बिंग पॅच सुरू होत आहे. मित्रांनो, असे खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पंच्याऐंशी अंशातला रॉक पॅच चढून आल्यानंतर आता कड्याला वळसा मारायचा होता, म्हणून अनंत सर मला गाईड करत होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कडा देखील सुखरूपपणे पार केला. देऊ नको नाही नको नको जमेल.
काय ठेवा बेले एकच मिनिट मला जरा ते आली काय हा देऊ का हात देऊ हात घ्यायचा बिंदास आता पकड आपला माझे इकडचे पैसे टाकतो सारखं हा मी पकडला आता तुला आता नाही ना तू कुठं चला या भागामध्ये तेल बैलाच्या भग्न झालेल्या दगडी पायऱ्या दिसून येतात. आणि या थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका गुहेपर्यंत येऊन पोहोचतो. हॅलो ये बोल थांब 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 ये वरती ये वरती. मित्रांनो, काही तांत्रिक बिघाडामुळे मला आणखीन एका रॉक क्लाइम्ब पॅडचे व्हिडिओ शूट घेता नाही आले, त्यामुळे तुम्हाला थेट तेल बैलाच्या माथ्यावरील व्हिडिओ पाहायला मिळत आहे. माझ्या ट्रेकिंगच्या प्रवासातला आणखीन एक खतरनाक क्लाइम्ब मी येथे पूर्ण केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा तेल बैलाचा खतरनाक ट्रेक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. यो तेलबैल #तेलबैला. तेल बैलाच्या अजस्त्र भिंतींवर चढून आल्यानंतर आम्हाला खूपच भारी वाटत आहे. शरीर थकवणारी चढाई केल्यानंतर आम्ही माथ्यावर असणाऱ्या हिरव्यागार झाडांच्या सावलीमध्ये थोडीशी विश्रांती घेतली. तर मित्रांनो, तुम्हाला हा तेल बैलाचा खतरनाक व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात माझ्या पुढच्या ठराविक व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. धन्यवाद.